नमस्कार मित्रांनो, कृषी प्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण महाराष्ट्रातील हवामानाबद्दल एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. आता पुढील काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे, जाणून घेऊया संपूर्ण बातमी. पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील विदर्भ सोबतच मराठवाडा व मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये वातावरणात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. तापमान वाढल्यामुळे वातावरणात अस्थिर निर्माण झाले आहे आणि त्यामुळे ढग तयार होऊन वादळी पाऊस पडण्याची देखील शक्यता वाढली आहे. जास्त परिणाम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दिसू शकतो. त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी आपल्याला वाराचा वेग वाढलेला देखील पाहू शकतो आणि सोबतच विजांचा कडकडाटही काही ठिकाणी होऊ शकतो. तसंच विदर्भातील इतर काही जिल्ह्यात देखील हवामान बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये पाहिलं तर अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्याचा अंदाज पाहिला तर मराठवाड्यात पाऊस व्यक्त करण्यात आलाय. विशेष पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी पडतील असा इशारा आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पाहिलं तर नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहू शकते, तर काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये पुणे, अहिल्यानगर, सांगली, सातारा, कोल्हापूर सोबतच सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. मात्र कोकण किनारपट्टीवर काही भागातच पावसाची शक्यता तुलनेने कमी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात प्रामुख्याने उष्ण व दमट वातावरण तयार होणार आहे. वादळी वारे सुरू असताना मोठ्या झाडांखाली उभे राहू नये. विजांचा कडकडाट होत असल्यास मोकळ्या मैदानात उभं राहणं टाळावं. तसेच दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. एकूणच पाहता पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात हवामान बदलण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात हलका ते काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट दिसू शकतो. त्यामुळे सर्वांनी हवामानाचा अंदाज लक्षात ठेवून काळजी घेणं अपेक्षित आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हवामान अपडेट, शेती संबंधी माहिती आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.